Hello students, in the previous video we have seen the light reaction, and in light reaction we have seen the photosystems. There are two photosystems, that is photosystem 1 which is made up of P700 and photosystem 2 which is made up of P680. Okay, now today's topic, it is the photophosphorylation. फोटोफॉस्फोरिलेशन. आता फोटोफॉस्फोरिलेशनची डेफिनेशन काय आहे की सिंथेसिस ऑफ ATP मॉलिक्यूल्स फ्रॉम ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट बाय यूजिंग लाईट एनर्जी इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल ए. इट इज कॉल्ड ॲज अ फोटोफॉस्फोरिलेशन. तर फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये काय होत आहे की सिंथेसिस कशाचं होत आहे, ATP मॉलिक्यूल्सचं सिंथेसिस होत आहे, म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटचं मॉलिक्यूलचं सिंथेसिस होत आहे, तयार होत आहेत. ते तुम्हाला आधीच मी सांगितलेलं आहे की ATP काय असतो, एनर्जी रिच कंपाऊंड असतो, ज्याच्यामुळे काय भेटतं, एनर्जी मिळते ATP मॉलिक्यूल्समधून. तर फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये काय होऊन राहिलेलं आहे की ATP मॉलिक्यूल्स तयार होत आहेत. कशापासून तयार होत आहेत, ADP पासून तयार होत आहेत आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटपासून. ADP म्हणजे ॲडेनोसिन डायफॉस्फेट, ओके, आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट या दोन याच्यापासून काय तयार होते आहे, ATP मॉलिक्यूल्स तयार होत आहे बाय यूजिंग लाईट एनर्जी. लाईट एनर्जीचा यूज करून, आणि कशामध्ये होते आहे, इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल ए, म्हणजे क्लोरोफिल एच्या प्रेझेन्समध्ये लाईट एनर्जीचा वापर करून ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटपासून काय तयार होतो आहे, ATP मॉलिक्यूल्स तयार होत आहेत. त्याला काय म्हटलं जातं आहे, फोटोफॉस्फोरिलेशन म्हटलं जातं. आलं का लक्षात? याला काय म्हटलं जातं, फोटोफॉस्फोरिलेशन म्हटलं जातं. नाव there are two types of photophosphorylation, that is the cyclic photophosphorylation and non-cyclic photophosphorylation. दोन टाइप्स आहेत फोटोफॉस्फोरिलेशनचे, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. तर पहिले तर सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. तर सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये काय आहे की ओनली PS1, ओके, फोटोसिस्टीम 1 म्हणजे कोणती, P700 ही जी फोटोसिस्टीम आहे तीच इन्व्हॉल्व असते सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये, PS1 ही. त्याच्यानंतर जेव्हा काय होतं की PS1ला काय भेटतं, एनर्जी रिच इलेक्ट्रॉन्स येतात. काय होतात की ज्यावेळेस लाईट एनर्जी मिळते PS1ला, फोटोसिस्टीम 1ला, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन्स काय होतात, एनर्जी रिच होतात रिॲक्शन सेंटरपासून P700. फोटोसिस्टीम 1 म्हणजे P700. तर या P700मध्ये जेव्हा याला लाईट एनर्जी मिळते, सनलाईटची एनर्जी मिळते, त्याच्यानंतर इथले इलेक्ट्रॉन्स काय होतात, एक्सायटेड होतात, एनर्जी रिच होतात, आणि हे पुन्हा कुठे जातात, अ सिरीज, हे कुठे जातात, हे ट्रान्सफर केले जातात सिरीज ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर्समध्ये. इलेक्ट्रॉन कॅरियर्समध्ये ट्रान्सफर केल्या जातात, आणि त्याच्यानंतर पुन्हा हा जो इलेक्ट्रॉन आहे हा कुठे येतो, बॅक कुठे येतो, P700 म्हणजे फोटोसिस्टीम 1 मध्ये बॅक येतो. म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. म्हणजेच काय होत आहे, आणि या सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये काय तयार होत आहेत, ATPs तयार होत आहेत. ओके, या सायक्लिक प्रोसेसमध्ये काय होत आहे, ATPचं फॉर्मेशन होत आहे. म्हणूनच याच्यामध्ये काय झालेलं आहे, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन याला म्हटलेलं आहे. कारण की जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स कुठे जात आहेत पहा, हे इलेक्ट्रॉन PS1 मधून निघाले, त्याच्यानंतर FSR मध्ये गेला, त्याच्यानंतर फेरोडॉक्झिन, इथे फेरोडॉक्झिनमध्ये जाताना ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटपासून एक ATP तयार झाला. त्याच्यानंतर फेरोडॉक्झिनपासून हा इलेक्ट्रॉन कुठे गेला, सायटोक्रोम B पर्यंत गेला. सायटोक्रोम पासून सायटोक्रोम F पर्यंत जाताना सुद्धा काय झालं की ATPचं फॉर्मेशन झालं फ्रॉम ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट. त्याच्यानंतर सायटोक्रोम F पर्यंत गेला, आणि त्याच्यानंतर प्लॅस्टोसायनिनमध्ये गेला, आणि त्याच्यानंतर पुन्हा कुठे आला, PS1 मध्ये. म्हणजे हा जो इलेक्ट्रॉनचं फोटोफॉस्फोरिलेशन झालं आहे हे कसं आहे, सायक्लिक आहे. म्हणजे जिथून इलेक्ट्रॉन निघाला होता तो वापस तिथेच आलेला आहे. म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, या सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये काय होत आहे, ATPचं सिंथेसिस होत आहे. कोणापासून, ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे दॅट इज द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. आता नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये आपल्याला दिसेल की दोन्ही सिस्टीम इथे काम करत आहेत. फोटोसिस्टीम जसं की PS2, P680 आणि इथे PS1 पाहिजे. तर इथे PS1
P700 इथे म्हणजे या दोन्ही फोटो सिस्टीम इथे काय झालेल्या आहेत, इन्व्हॉल्व आहेत, PS60 आणि PS700. ओके. त्याच्यानंतर द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज युनिडायरेक्शनल or non-cyclic as the expelled electrons from reaction center do not return to the same reaction center. तर आता इथे काय दिसतं आपल्याला नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये की PS सेकंडपासून निघालेला जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठे गेला, PS1मध्ये गेला आणि PS1मधून मग पुन्हा तो दुसरीकडे गेला. म्हणजे काय की जो PS1पासून निघालेला इलेक्ट्रॉन पुन्हा PS सेकंडमध्येच आला आहे का, तर नाही. तर इथे काय होत आहे की एकदा निघालेला इलेक्ट्रॉन वापस त्याच सेंटरवरून आल्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन म्हटलेलं आहे. ओके. तर याच्यामध्ये काय होत आहे की इट इन्व्हॉल्व्स फोटोलिसिस ऑफ वॉटर. इथे दिसत आहे आपल्याला की फोटोलिसिस ऑफ वॉटर झालेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे काय की वॉटरचे काय झाले, तुकडे झालेले आहेत. हे पा H2O पासून काय झालं, एक H2H आयन निघाले आणि हाफ O2 बाहेर निघालेला आहे. ओके. त्याच्यानंतर ॲसिमेट्री पॉवर तयार झाली आहे तिथे, म्हणजे की ATP आणि NADPH तिथे तयार झालेला आहे आणि लिबरेशन ऑफ ऑक्सिजन तिथे झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन डिफिशियंट जे कुठे होतं, PS सेकंडमध्ये होतं. त्याच्यामुळे काय होतं की ऑक्सिडेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल होत आहे. इथून इलेक्ट्रॉन निघाल्यानंतर ओके, म्हणजे ही लाईट एनर्जी PS सेकंडवर पडली आणि याच्यातून इलेक्ट्रॉन झाल्यानंतर काय झालं तिथे की ऑक्सिडेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल झालं आणि त्याच्यामुळे काय झाले की प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि ऑक्सिजन ॲटम ते काय झाले, रिलीज झाले. त्याच्यानंतर हे आता काय झालं इथे की लाईट एनर्जी PS सेकंडवर पडल्यानंतर इथून काय झालं, इलेक्ट्रॉन्स रिलीज झाले, त्याच्यानंतर प्रोटॉनसुद्धा रिलीज झाले आणि हायड्रोजनसुद्धा इलेक्ट्रॉनसुद्धा रिलीज झाले आणि ऑक्सिजनसुद्धा रिलीज झालेला आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की इलेक्ट्रॉन्स कोणी ॲक्सेप्ट केले, PS सेकंड इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले. त्याच्यानंतर प्रोटॉन्स आर एक्सेप्टेड बाय द NADP. प्रोटॉन्स कोणी एक्सेप्ट केले, हे जे NADP आहे या NADPनी प्रोटॉन्स एक्सेप्ट केले आणि काय झालं तिथे NADPH तिथे तयार झालेला आहे आणि ऑक्सिजन काय झाला आहे इथे रिलीज झाला आहे. आता या प्रोसेसमध्ये काय दिसत आहे की हाय एनर्जीचे इलेक्ट्रॉन्स रिलीज झाले होते फ्रॉम PS2 डू नॉट रिटर्न टू द PS2. म्हणजे फोटो सिस्टीम 2 मधून निघालेले हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स आहे ते PS सेकंडपर्यंत वापस आला का, तर नाही, ते दुसरी केले गेले आणि त्याच्यामुळे हे होताना काय झालेलं आहे, ATPचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसत आहे. इथे ATPचं फॉर्मेशन झालं आहे पहा फ्रॉम ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट आणि इथे पण आपल्याला काय दिसतं की ATPचं फॉर्मेशन झालेलं दिसतं आहे. ओके. तर आता ह्या ज्या फोटोकेमिकल रिॲक्शनमध्ये काय दिसते आपल्याला की फोटोलिसिस ऑफ वॉटर इथे झालेला आहे. त्याच्यानंतर O2 काय झालेला आहे, ऑक्सिजन काय झालं आहे, रिलीज झालं आहे. त्याच्यानंतर ATP आणि NADPH हे काय झाले तिथे सिंथेसाइज झालेले आहेत आणि हे जे ATP आणि NADPH मॉलिक्युल्स आहेत हे काय काम करतात, ॲज अ फंक्शन, ॲज अ व्हेकल फॉर ट्रान्सफर ऑफ एनर्जी ऑफ सनलाईट इनटू द डार्क रिॲक्शन. आता हे जे तयार झालेले ATP आहेत नॉन सायक्लिक आणि सायक्लिक, याच्यापासून ATP तयार झालेले आहेत आणि NADPH तयार झालेला आहे. तर हे जे आहेत हे कुठे जातात, डार्क रिॲक्शनमध्ये जातात आणि डार्क रिॲक्शनमध्ये गेल्यानंतर तिथे काय होते, कार्बनचं फिक्सेशन होते आणि काय होतं तिथे की जे CO2 आहे ते त्याचं रिड्यूस्ड होऊन तो कार्बोहायड्रेट तयार होतो आहे. आलं एक लक्षात. तर लाईट रिॲक्शनमध्ये आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की फोटोफॉस्फोरिलेशन होत आहे. फोटोफॉस्फोरिलेशन होत आहे म्हणजेच काय की ATP मॉलिक्युल्स तयार होत आहेत फ्रॉम ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून आणि त्याचे दोन टाईप्स आहेत, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. तर सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये काय दिसतं आपल्याला की PS1च आहे, एकच फोटो सिस्टीम आहे तिथे आणि तिथे ATPचं फॉर्मेशन होताना दिसत आहे आपल्याला. तर नॉन सायक्लिकमध्ये पण आपल्याला काय दिसतं आहे की PS2 आणि PS1 म्हणजे फोटो सिस्टीम 2 आणि फोटो सिस्टीम 1 हे दोन्ही पण इथे फोटो सिस्टीम इथे इन्व्हॉल्व आहेत नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये. इथे पण काय होतं आहे, वॉटर मॉलिक्यूलचं फोटोलिसिस होत आहे. त्याच्यानंतर ATP तिथे तयार होत आहेत आणि NADPH सुद्धा इथे तयार झालेले आपल्याला इथे दिसत आहेत. ओके. त्याच्यानंतर ATPचं सिंथेसिस होत आहे बाय किमोऑस्मोसिस. किमोऑस्मोसिसनी काय होतं की ATPचं सिंथेसिस होतं. जे प्रोटॉनचं ग्रेडियंट आहे
हे कुठे वाढतं, थॅलेकॉइड जी मेम्ब्रेन असते, क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. त्याच्यातली जी थॅलेकॉइड मेम्ब्रेन असते त्याच्याचं प्रोटॉन ग्रेडियंट काय होतं, त्याचं वाढतं. त्याच्यानंतर मोर हायड्रोजन आयन्स तिथे काय होतात, तयार होतात तिथे थॅलेकॉइड लुमेनमध्ये दॅन इन स्ट्रोमा. स्ट्रोमाच्या नंतर कुठे तयार होतात ते हायड्रोजन आयन्स थॅलेकॉइड लुमेनमध्ये तयार होतात. आणि त्याच्यानंतर जी एनर्जी रिलीज कोण करतं, प्रोटॉन्स करतं आणि ते डिफ्यूज होतात अक्रॉस द थॅलेकॉइड मेम्ब्रेन इंटू स्ट्रोमा इज यूज्ड ॲज फॉर सिंथेसिस ऑफ ATP. आणि ATP सिंथेसिस करण्यासाठी ही जी एनर्जी रिलीज झालेली आहे प्रोटॉनपासून आणि त्याच्यामध्ये काय झालं आहे की थॅलेकॉइड मेम्ब्रेनमध्ये डिफ्यूज तयार झाला, म्हणजे कमी झालेला आहे ATP. आणि त्याच्यामुळे ते काय होतं की स्ट्रोमा हे काय करतं, यूज करतं ATP सिंथेसिससाठी. ओके. त्याच्यानंतर प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिॲक्शन. आता या लाईट रिॲक्शनचे प्रोडक्ट्स काय आहेत, 2 लाईट रिॲक्शनचे प्रोडक्ट्स आहेत की पहिलं तर एनर्जी रिच ATP. ओके. जो एनर्जी रिच कंपाऊंड आहे ATP तो इथे तयार होत आहे लाईट रिॲक्शनपासून. आणि NADPH हा जो आहे हा रिड्युसिंग एजंट इथे तयार होतो आहे. ओके. म्हणजे जसं की मी आधी सांगितलं की एनर्जी रिच ATP तयार होतो आहे लाईट रिॲक्शनपासून आणि NADPH जो काय आहे रिड्युसिंग एजंट आहे तो इथे तयार होत आहे प्रोडक्ट्स ऑफ द लाईट रिॲक्शन. आणि हा जो ऑक्सिजन आहे तो काय आहे, एक बाय प्रोडक्ट आहे. जो ऑक्सिजन रिलीज झालेला आहे तो काय आहे, एक बाय प्रोडक्ट आहे. आल्या लक्षात. तर ही लाईट रिॲक्शन इथे संपलेली आहे. आणि याच्यानंतर आपल्याला डार्क रिॲक्शन पाहायची आहे. म्हणजे फोटोसिंथेसिस 2 फेजेसमध्ये होते आहे, लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन. तर लाईट रिॲक्शन इथे आपली पाहिलेली आहे. याच्यानंतर होणार आहे डार्क रिॲक्शन. ओके. थँक्यू.